मंडळी, शिवामूठ वाहने म्हणजे काय? शिवामूठ हा शब्द शिव आणि मूठ या दोन शब्दापासून बनलेला आहे. मूठ म्हणजे हातातील संपूर्ण ओंजळ किंवा हातभर धान्य किंवा वनस्पती. आपल्या श्रद्धेनुसार शुद्ध धान्ये, औषधी वनस्पती अथवा बिल्वपत्र एका मुठीत भरून शिवलिंगावर अर्पण केली जातात. मंडळी, या कर्माचा उद्देश असा असतो की आपापल्या परिश्रमाने मिळवलेले अन्नधान्य किंवा निसर्गातून मिळालेल्या वनस्पती भगवान शिवाच्या चरणी अर्पण करून आपल्या उपजीविकेचे, आरोग्याचे, सुखसमृद्धीचे आभार मानावेत आणि पुढील आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद मागावेत. ही कर्म अत्यंत साधे असेल तरी श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध अंतःकरण यातून केल्यास त्याचा अत्यंत मोठा आध्यात्मिक लाभ होतो. आता आपण बघूया शिवामूठ वाहनाची ऐतिहासिक कथा. प्राचीन काळात एका गरीब शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे आपला सारा शेत नष्ट होताना पाहिला. त्याने जखमी मनाने शेवटची काही मुठभर तांदूळ आणि हरभरा घेतला आणि शिव मंदिरात जाऊन म्हणाला, हे भोलेनाथ, या मुठीत माझी शेवटची आशा आहे. तुझ्या चरणी वाहतो. या वर्षी संकटातून वाचव. आणि त्याने ते धान्य वाहिले. काही दिवसात हवामान सुधारले, शेतात नवीन अंकुर फुटले आणि त्या शेतकऱ्याला आश्चर्यजनक भरघोस उत्पन्न मिळाले. या कथेवरून शिवामूठ वाहनाची परंपरा लोकात दृढ झाली आहे. शिवामूठ वाहनाची दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे पंचधान्याची मूठ. ही सर्वात सामान्य पद्धत आहे. यामधील खालील 5 धान्याचा समावेश असतो. तांदूळ, पवित्रेचे प्रतीक; मूग, आरोग्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक; हरभरा, कष्टाचे चीज होणे; तूर डाळ, कुटुंब सुखसंपत्ती; आणि जव, संकटापासून संरक्षण. आता आपण बघूया शिवामूठ शिवलिंगावर वाहण्याची विधी. पांढऱ्या कपड्यावर ही 5 धान्ये छोटे भाग करून ठेवावीत. एक एक मूठ हातात घ्यावी आणि ओम नमः शिवाय असे म्हणत शिवलिंगावर वाहावी. दुसरी पद्धत आहे औषधी वनस्पतीची मूठ. या पद्धतीमध्ये औषधी व पवित्र वनस्पती घ्यायच्या आहेत. कुडाचा पाला, हे रोग निवारण करते; शमीचे पाने, पापक्षालन; बिल्वपत्र, परम शिवप्रिय; दुर्वा, समृद्धीचे प्रतीक; भस्म, पवित्रताचे प्रतीक. आता शिवलिंगावर व्हायची पद्धत आपण बघूया. या वनस्पती स्वच्छ पानाने धुवाव्यात, पूजेसाठी तयार कराव्यात, एकत्र मूठ भरावी, मंत्रोच्चार करत व्हावी. म्हणजेच ओम नमः शिवाय असे म्हणत शिवलिंगावर व्हावी. मंडळी, आता आपण बघूया मूठ कोणत्या सोमवारी कोणती व्हावी. पहिल्या सोमवारी तुम्ही तांदळाची मूठ शिवलिंगावर वाहू शकता. याचे उद्देश अन्नसंपन्नता, वंशवृद्धी यासाठी केला जातो. आणि याचे मंत्र आहे ओम अन्नपूर्णेश्वराय नमः असे म्हणत तुम्ही तांदळाची मूठ शिवलिंगावर वाहू शकता. दुसऱ्या सोमवारी तुम्ही मुगाची मूठ शिवलिंगावर वाहू शकता. याचे उद्देश आरोग्य आणि रोगमुक्ती यासाठी आहे. याचं विशेष मंत्र आहे ओम रुद्राय नमः असे म्हणत तुम्ही मुगाची मूठ शिवलिंगावर वाहू शकता. तिसऱ्या सोमवारी हरभऱ्याची मूठ. याचा उद्देश आहे सुख आणि समृद्धी. याचे मंत्र आहे ओम महादेवाय नमः. चौथा सोमवार जवाची मूठ तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता. याचे उद्देश आहे संकट निवारण, आयुष्य आणि संरक्षण. याचं विशेष मंत्र आहे ओम त्र्यंबकाय नमः. काही भक्त सर्व सोमवारी एकाच पंचधान्याची मूठ वाहतात. काही ठिकाणी 5वा सोमवार आल्यास त्यात पंचधान्य पुन्हा वाहण्याची प्रथा आहे. आता आपण बघूया शिवामूठ वाहण्याची वेळ आणि नियम. सर्वोत्तम वेळ आहे ब्रह्ममुहूर्त, पहाटे 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत. पण मंडळी, तुम्हाला या दरम्यान जमत नसेल तर तुम्ही सकाळी 10च्या आतपर्यंतही शिवलिंगावर शिवामूठ वाहू शकता. शिवामूठ वाहण्याचे अनिवार्य नियम आहे. सकाळी स्नान करून शुद्ध कपडे घालावेत. व्रताची मनोभावित तयारी करावी.
पूजेला बसण्यापूर्वी मन शांत करावे. शिवामूठ शिवलिंगावर वाहिल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक स्थिती सुधारते, तुम्हाला आरोग्य लाभ मिळतो, तुमची संकटे दूर होतात, पितृदोष निवारण होतो, कुटुंबात प्रेम वाढते, अन्नधान्याचे भंडार वाढते. आता आपण पारंपरिक शिवामूठची कथा ऐकूया. काही गावात अशी आख्यायिका सांगतात की एकदा एक विधवा स्त्रीच्या घरी काहीच अन्न राहिले नाही. तिने शेवटची मूठ तांदूळ शिवलिंगावर वाहिली आणि भोलेनाथाच्या कृपेने दुसऱ्या दिवशी अनोळखी व्यक्तीकडून मोठे धान्य मिळाले. या चमत्कारामुळे गावकऱ्यांनी शिवामूठ परंपरा जोपासली. आणि आता आपण बघूया शिवामूठ वाहणाऱ्या स्त्रियांचे अनुभव. बऱ्याच महिलांनी असा अनुभव सांगितला आहे की नोकरीत प्रगती झाली, मुलांच्या शिक्षणात यश मिळाले, दीर्घकाळ आजारीपणापासून मुक्ती मिळाली. आता आपण शिवामूठ वाहण्याची काही विशेष टिपा बघूया. मूठ नेहमी उजव्या हाताने व्हावी. बेलपत्र शंकराच्या डोक्यावर ठेवावे. मूठ वाहताना संकल्प स्पष्ट असावा. एका मुठीत 1-2 लहान बेलपत्रे तुम्ही घालू शकता. आणि तुम्ही शिवामूठ व्रत संकल्प मंत्र जेव्हा घेता तेव्हा तुम्ही ओम सर्वेश्वराय महादेवाय नमः असेही म्हणू शकता. मंडळी, श्रावण सोमवार हे महादेवाच्या अनुकृपेचे पर्व आहे. या पवित्र दिवशी शिवामूठ वाहिल्यास पुण्य लाभतो आणि साध्या मनाने केलेली ही पूजा कोणत्याही साधनाशिवाय भोलेनाथाला आवडते. शेवटी श्रद्धा आणि विश्वास हाच या विधीचा आधार. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. या महिन्यातील प्रत्येक सोमवार श्रावण सोमवार म्हणून ओळखला जातो. या सोमवारचे विशेष महत्त्व आहे. भक्तगण या दिवशी व्रत, उपवास, विशेष पूजन, जलाभिषेक, बिल्वपत्र अर्पण आणि शिवामूठ वाहने या पवित्र कर्माने शिवभक्ती साधतात. मंडळी, श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे की श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. याची काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे सांगितली जातात. समुद्र मंथन कालखंड. देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जेव्हा विषाचा कलश निघाला तेव्हा विश्वविधात्यांनी ते सर्व कालकूट विष प्राशन केले. त्यांचा कंठ निळा पडला म्हणून त्यांना नीलकंठ म्हटले. ही घटना श्रावण महिन्यात घडली असे मानले जाते. वर्षा ऋतू. या महिन्यात वातावरणात शुद्धता आणि थंडवा असतो. निसर्ग सुद्धा हिरवागार झालेला असतो. म्हणूनच भक्तगण या काळात विशेष उपवास करतात आणि जल अभिषेक करून मन शांती साधतात. अखंड शिवपूजा. श्रावण सोमवारी शिवपूजेचा हजारो वर्षाचा परंपरेने चालत असलेला विधी आहे. महादेव या काळात पृथ्वीवर जास्त प्रसन्न असतात असे शास्त्र सांगते.